हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 6 ऑगस्ट 2022ला झालेला MPSC कंबाईन ग्रुप सीचा जो पेपर आहे, तर या पेपरमध्ये इंग्लिश या विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, तर या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे डिअर फ्रेंड्स, आपण ज्यावेळेस ॲनालिसिस करत असतोय तर त्यावेळी प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस करत असताना त्यामध्ये जे विचारलेले जेवढे पण वाक्य आहेत तर ते सर्व वाक्यांचं आपण सविस्तर ॲनालिसिस करत असतोय. आणि तसेच आपण त्यासोबतच तो प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकवरती विचारला आहे, तो प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे आणि तसेच तो कोणत्या नियमावरती विचारला आहे, या सगळ्या कॉन्सेप्ट आणि या सगळ्या प्रकारचे नियम आपण आपल्या ॲनालिसिसमध्ये घेत असतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांना निश्चितच या ॲनालिसिसमधून आपल्याला 100% आगामी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तर या परीक्षांसाठी आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे आयडिया आणि एक चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शन यामधून व्हावं, यासाठी आपण डिअर फ्रेंड्स सविस्तर आपण ॲनालिसिस करत असतोय. तर चला तर मग आपण या कंबाईन ग्रुप सी या पेपरमध्ये इंग्रजीचे जे प्रश्न विचारले आहेत या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला मी आणखी एक गोष्ट सांगेल की या पेपरमध्ये जो आपल्याला प्रश्न जे विचारलेले आहेत, आता जे इंग्रजीचे बऱ्यापैकी ज्यांनी अभ्यास केलेला आहे तर त्यांच्या एक लक्षात येईल की या पेपरमध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले आहेत तर ते जास्तीत जास्त बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत तर ते रिपीट प्रश्न आहेत. मग या ठिकाणी मी जरी म्हणलं रिपीट प्रश्न आहेत, मात्र डिअर फ्रेंड्स हे रिपिटेशन जरी असेल तरी पण ज्यांनी अभ्यास केला आहे तर त्यांनाच त्या ठिकाणी रिपिटेशन जे आहे ते लक्षात येणार आहे. आणि MPSCने या पेपरमध्ये काही प्रश्न जे आहेत तर काही प्रश्न हे एकदम वेगळ्या प्रकारे विचारले आहेत. आता आपल्या सगळ्याला माहीत आहे MPSCचा प्रत्येक कुठलाही क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिला तर या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये MPSC एक वेगळ्या प्रकारे नवीन प्रकारे प्रश्न विचारत असते. मग अशा प्रत्येक पेपरमध्ये एक 2 ते 3 प्रश्न जे असतात तर ते 2 ते 3 प्रश्न हे नव्याने म्हणजे पद्धत जी असते तर ती पद्धत नव्या पद्धतीने त्यांनी काही केलं असतात, विचारले जातात आणि विचारलेले असतात. तर आपण हे अशा सगळेच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. तर बघा, हा जो पेपर आहे तर हा आपला कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे. 6 ऑगस्ट 2022ला झालेला हा पेपर आहे. तर या पेपरमध्ये आपल्याला कशा स्वरूपात प्रश्न विचारले तर ते आपण या ठिकाणी पाहू. बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. या ठिकाणी हे वरचं वाक्य दिलं आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे, कंपाऊंड सेंटेन्स करा. आता ज्या वेळेस आपल्याला बिसाइड्सचं वाक्य दिलं जातं आहे आणि त्या वाक्याचं आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं असतंय, तर बिसाइड्स म्हणजेच काय, ते पण म्हणजेच इन ॲडिशन टू असा त्याचा अर्थ होतो. बिसाइड्स म्हणजे ती पण, ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे ती पण गोष्ट, म्हणजेच ॲज वेल ॲजचा जसा अर्थ होतो, मिनिंग होतो, त्या प्रकारे हा बिसाइडचा अर्थ होतो, म्हणजेच काय इन ॲडिशन टू म्हणतो आपण. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बिसाइडच्या वाक्याचं आपल्याला ज्यावेळेस कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे त्यावेळी आपण निश्चितच काय करतो, नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य असतंय किंवा त्या ठिकाणी आपण ॲज वेल ॲजने पण करतोय, नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो. मग या ठिकाणी लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. आता नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य असेल, कंपाऊंड सेंटेन्समध्ये नॉट ओनली बट ऑल्सो असायला पाहिजे, मात्र हे नॉट ओनली बट ऑल्सो असेल, जे कंजंक्शन आहे तर या कंजंक्शनने 2 क्रियापद जोडलेले असायला पाहिजेत आणि या कंजंक्शनने 2 वाक्य जोडलेले असले पाहिजेत, त्यावेळेस ते कंपाऊंड सेंटेन्स होत आहे. मग याच्यामध्ये बघा, ही नॉट ओनली मेड, पहिल्या वाक्यामध्ये नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. मग या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते पहिलेच वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पण नॉट ओनली आहे, परंतु या ठिकाणी वाक्यरचना जे आहे तर वाक्यरचना या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर नाही, तर त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकीचं होत आहे. त्याच्यानंतर मेक, तर हे तर काय म्हणजे वाक्याचा सेन्स म्हणजे बिसाइडचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी वाक्य लिहायचं होतं. आणि हे चौथं जे वाक्य आहे तर हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. तर बघा, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं 1 नंबरचं ऑप्शन बरोबर. नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न,
पंक्च्युएशन मार्क संदर्भातला आपल्याला प्रश्न विचारला आहे. द सन हॅव्हिंग रायझन, मग या ठिकाणी द सन हॅव्हिंग रायझन इथं तसा विचार जर केला तर इथं स्वल्पविराम पाहिजे, पण इथं सेमी कोलन दिलेला आहे, त्याच्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. ही फॉट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली, मग या ठिकाणी हे अर्नेस्टली असेल, डिवोटेडली असेल, ब्रेवली असेल, हे एकाच प्रकारचे शब्द आहेत. एकाच प्रकारचे शब्द ज्यावेळेस असतात तर त्यांना आपण वेगळे करण्यासाठी स्वल्पविराम देत असतोय, म्हणजेच एकाच पार्ट ऑफ स्पीचचे शब्द आहेत. हे सगळे शब्द ॲडव्हर्ब आहेत, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. हाऊ नोबल इज मर्सी, या ठिकाणी आता डिअर फ्रेंड्स खरं पाहता हे जर वाक्याचा विचार केला तर या ठिकाणी मग ही वाक्यरचना या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क वाक्याच्या शेवटी बरोबर आहे, परंतु वाक्यरचना जी आहे तर वाक्यरचना ही अशी पाहिजे होती, हाऊ नोबल मर्सी इज. आता या ठिकाणी वाक्यरचनेचा प्रॉब्लेम आहे, परंतु आपल्या प्रश्न विचारला आहे पंक्च्युएशन मार्क संदर्भातला, त्याच्यामुळे आपण याचा विचार करू. हे वाक्य बरोबर आहे. आणि या ठिकाणी अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स, या ठिकाणी अलास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ब्रॅहो असेल, अलास असेल, हुरा असेल, आउच असेल, ओ असेल, हे अशा प्रकारचे जे शब्द असतात तर हे सगळे इंटरजेक्शन्स आहेत, आणि या शब्दाच्या नंतर आपण काय करतो, एक्सक्लेमेशन मार्क देत असतोय, पण या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क नाही, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. तर या ठिकाणी वाक्यरचनेचा विचार केला तर बी आणि सी हे दोन वाक्य जे आहेत तर वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. बी आणि सी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 63 नंबरचा क्वेश्चन. आय हॅव इटन नथिंग. आता आपल्या सर्वांना माहिती आहे हॅव हॅज प्लस V3 म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण निश्चितच काय करतो, जो सिन्स आहे तर सिन्स हा शब्द वापरतो, फॉर पण वापरतोय, परंतु आपल्याला या ठिकाणी काय सांगायचं आहे, आय हॅव इटन नथिंग सिन्स येस्टरडे, म्हणजेच मी कालपासून काहीही खाल्लेलं नाही, या अर्थाने सिन्स हे जे आहे तर सिन्स हे प्रिपोजिशन बरोबर येत आहे. फॉर आपण ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय आणि सिन्स हे स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी वापरतोय. बघा आता या ठिकाणी हे प्रश्न जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न या पद्धतीने प्रश्न जे आहेत तर एमपीएससीने काय केलेत, म्हणजे हा प्रश्न यामध्ये 4 वाक्य दिलेले आहेत. अगोदर काय करायचे, एमपीएससी एक वाक्य द्यायचे आणि त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे असा प्रश्न विचारायचे, पण आता या ठिकाणी मॅच द पेयर्स, या ठिकाणी हे वाक्याचे प्रकार दिले आहेत आणि त्यांची नावं आहेत. मग बी केअरफुल हा जो वाक्याचा प्रकार आहे तर तो निश्चितच आज्ञार्थी वाक्य आहे. मग आज्ञार्थी वाक्य कुठं आहे, 4 नंबरला आहे. हाऊ केअरफुल यू आर हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणजेच या ठिकाणी हे एक्सक्लेमेटरी हे इथं आहे. आणि यू आर केअरफुल हे काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्सलाच आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आपण असं म्हणतोय, म्हणजेच या ठिकाणी काय याचं 2 नंबर. आणि आर यू केअरफुल हा प्रश्न आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच या ठिकाणी हे. मग 4 3 2 1 4 3 2 1 अशा प्रकारचा क्रम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. मग तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन बघा पुढचा विचारलेला आहे, जेन हॅड अ बेबी इन ऑक्टोबर. मग या ठिकाणी जेन हॅड अ बेबी इन ऑक्टोबर, आता ऑक्टोबर हे पास्ट टेन्समध्ये तर आहेच, आणि हॅड या ठिकाणी सेकंड फॉर्म वापरलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम. या ठिकाणी लक्ष द्या, हे दोन्ही वाक्यामध्ये काय केलं आहे, आपल्याला ॲडव्हर्बच्या प्लेसवरती प्रश्न विचारला आहे. ॲडव्हर्बच्या प्लेसवरती आपल्याला डिअर फ्रेंड्स एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असते तर त्यावेळेस ॲडव्हर्ब ऑफ मॅनर किंवा ॲडव्हर्ब जे असतात तर ॲडव्हर्ब हे ज्यावेळेस वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असते तर त्यावेळेस ऑब्जेक्ट असल्याच्यानंतर ॲडव्हर्ब हे वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या नंतर येते. मग या ठिकाणी अगोदर दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी हे चुकलेलं आहे आणि या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आता अशा प्रकारचा प्रश्न आपल्या एमपीएससीने याच्या अगोदरच्या पेपरमध्ये सुद्धा विचारला आहे पॅटर्न, त्याच पॅटर्ननुसार. तर बघा नेक्स्ट आहे 66. आता या ठिकाणी काय केलं आहे, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य या ठिकाणी वाक्याचा जो पार्ट आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला ह्याला काय करायचं, याचं एक करेक्ट ऑर्डर, ह्या शब्दांची करेक्ट ऑर्डर आपल्याला करून त्या ठिकाणी एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. आता एक डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्या टॅक्स असिस्टंट 2017ला विचारलेला आहे, पण त्या ठिकाणी प्रश्न विचारताना त्यांनी काय केला होता,
स्पॉट द एररचा प्रश्न विचारला होता. खरं पाहता ते स्पॉट द एररचा प्रश्न विचारला होता, पण त्या पेपरमध्ये 2017च्या पेपरमध्ये स्पॉट द एररचा प्रश्न विचारला होता आणि ते वाक्य देतानाच त्यांनी बरोबर दिलं होतं. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा एरर दिलेला नव्हता, पण वाक्य त्यांनी विचारलं म्हणजे प्रश्न विचारला होता स्पॉट द एरर. आता या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं वाक्य दिलं जात आहे, मग त्यावेळेस आपल्याला वाक्याचा प्रकार समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार वाक्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स निश्चितच काय आहे, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य विधानार्थी वाक्याची वाक्यरचना आहे. मग विधानार्थी वाक्य म्हणलं की वाक्याची सुरुवात कशाने होणार, कर्त्याने होणार. म्हणजेच काय, मेनी पीपल म्हणजे सुरुवातीला काय येणार, मेनी पीपल म्हणलं या ठिकाणी जर म्हणलं तर सी, मग सुरुवातीला काय असणार, सी येणार आहे. त्याच्यानंतर मेनी पीपल, कर्त्याच्या नंतर हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब, मेनी पीपल आर पेंटिंग नंतर बी. त्याच्यानंतर देअर हाऊसेस. आता या ठिकाणी हा जो देअर आहे तर देअरचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे, तर या ठिकाणी खरं पाहता स्पेलिंग काय पाहिजे होतं, THEIR, देअर हाऊसेस म्हणजे त्यांची घरं म्हणायचं आहे. तर या ठिकाणी BCB, त्याच्यानंतर E पाहिजे, त्याच्यानंतर व्हाईट नंतर ए असणार आहे आणि दीज डेज त्याच्यानंतर लास्टला असणार आहे. म्हणजेच CBEAD या ठिकाणी एक नंबर ऑप्शन आहे. तर या ठिकाणी जे THERE आहे तर त्याचं स्पेलिंग THEIR असायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 67. या ठिकाणी जो आहे तर आपल्याला प्रश्न विचारला या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीचवरती. आता अशा स्वरूपातला प्रश्न हा आपल्याला MPSCने राज्यसेवा 2017ला विचारलेला आहे, पण त्या ठिकाणी फास्ट हा शब्द दिलेला आहे. कुठला, फास्ट. या ठिकाणी काय केले, ब्रेव हा शब्द दिला, सॉरी या ठिकाणी आता एक शब्द नाही दिलेला, तर या ठिकाणी वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. तर ही इज अ ब्रेव किंग. मग मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगितलं आहे. आर्टिकलच्या नंतर जर दोन शब्द असतील तर पहिला शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो, दुसरा शब्द हा नाऊन असतो. मग या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये हा काय आहे, शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर माय फ्रेंड डिड इट करेक्टली. मग कशा प्रकारे, तर आपल्याला समजतं हे या ठिकाणी वाक्यामध्ये काय करतंय, ॲडव्हर्बचं कार्य करतंय. ओ, आता मी आत्ता सांगितलं तुम्हाला, ओ असेल, आलास असेल, हुर्रा असेल, हे सगळे शब्द जे असतात हे इंटरजेक्शन्स असतात, हे इंटरजेक्शन आहे. आणि त्याच्यानंतर बिहाइंड द हाऊस या ठिकाणी हे बिहाइंड द हाऊस, बिहाइंडच्या नंतर इथं नाऊन आहे. म्हणजे आपल्या सगळ्याला माहीत आहे तर हा शब्द कशाचं कार्य करतो, प्रेपोजिशनचं कार्य करतोय. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब. आता या प्रकारचा ऑप्शन कुठं आहे बघा, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, इंटरजेक्शन आणि प्रेपोजिशन या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 68. आता आपल्याला प्रश्न असा विचारला, इटिंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ. आता खरं पाहता याच्यामध्ये इटिंग वापरणं सुद्धा खरं तसा विचार केला तर चुकीचं आहे, कारण इटिंग म्हणजेच खाणे होते, खाल्ल्याच्या नंतर तर माणूस मरणारच आहे. तर या ठिकाणी इटिंग असू द्या तर चुईंग टोबॅको असू द्या, चुईंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ आपण अशा प्रकारे हे म्हणतोय. फायनाईट क्लॉज संदर्भातला प्रश्न विचारलाय. आता नॉन फायनाईट क्लॉज जो आहे तर नॉन फायनाईट क्लॉजचे 2 प्रकार पडतात. एक असतंय इन्फिनिटिव्ह आणि दुसरा टाईप असतोय पार्टिसिपल. त्याचे 2 टाईप्स पडतात नॉन फायनाईट क्लॉजचे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे बघा इन्फिनिटिव्ह नॉन फायनाईट क्लॉज, इन्फिनिटिव्ह. आणि दुसरा असतोय पार्टिसिपल. काय असतंय, पार्टिसिपल. असे त्या ठिकाणी 2 क्लॉज आहेत. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आयएनजी म्हणजे की आपल्याला समजतं आयएनजी जे आहे ते आयएनजी हे तर जिरंडमध्ये असते, त्याच्यानंतर पार्टिसिपलमध्ये असते. मग आपल्याला या ठिकाणी हा जो रिलेटिव्ह क्लॉज आहे का नाही, इन रिलेटिव्ह क्लॉज आहे का नाही, तर हे आपल्याला उगं फसवण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. कंपेरेटिव्ह आहे का नाही, तर याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स, 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय कशा संदर्भातला, ॲडजेक्टिव्ह, करेक्ट ॲडजेक्टिव्हचे युजेस बद्दल विचारलाय. द फ्लावर स्मेल स्वीट. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न 2017चा डिपार्टमेंटल PSI जो पेपर झाला, डिपार्टमेंट PSIच्या 2017च्या पेपरमध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. द फ्लावर स्मेल स्वीट या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, येस बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता का बरोबर आहे, तर स्मेल हा जो शब्द आहे तर स्मेल हा शब्द डिअर फ्रेंड्स कोपिला वर्ब किंवा लिंकिंग वर्ब म्हणतोय आपण. आणि कोपिला वर्ब जे असेल तर कोपिला वर्बचा नियम आहे, कोपिला वर्बच्या नंतर आपण काय करतो, नेहमी कोपिला वर्बच्या नंतर कोपिला किंवा कोपिलार वर्ब असं म्हणतात, कोपिला किंवा कोपिलार वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह असते. त्याच्यानंतर काय असते, ॲडजेक्टिव्ह असते. आणि या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह स्वीट हे बरोबर आहे.
गोपाल इज सिनियर टू यू, आपल्याला माहिती आहे सिनियर सोबत सिनियरच्या नंतर आपण टू वापरतोय, दॅन वापरत नाहीत, म्हणजे या ठिकाणी हे दुसरं वाक्य बरोबर आहे. दिस काफ इज एल्डर, आता आपण एल्डर हा शब्द काय करतो डिअर फ्रेंड्स, एल्डर हा शब्द जो आहे तर आपण ब्लड रिलेशनसाठी वापरतोय. आता खरं पाहता या ठिकाणी काय पाहिजे, ओल्डर पाहिजे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे चुकलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची बघा, मेनी अ टाइम्स, आता मेनी अ टाइम्स याच्यामध्ये हे पण चुकलेलं आहे. एकतर मेनी टाइम्स पाहिजे होतं, या ठिकाणी काय पाहिजे, मेनी टाइम्स, म्हणजे आपल्या इथं बरोबर काय पाहिजे, मेनी टाइम्स आय रिमेंबर्ड यू, म्हणजे बऱ्याच वेळा मला तुझी आठवण झाली. तर या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी मेनी टाइम्स पाहिजे होतं, अ आहे, अ म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे अ म्हणल्याच्या नंतर सिंग्युलर आपण नाऊन वापरतोय, म्हणजे याचं उत्तर काय झालं मग, ए आणि बी या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 70, आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न विचारला आहे कुठला आहे बघा, या ठिकाणी फॉर 2 hours, अगोदरच्या ह्याच्यामध्ये सिन्स होतं, आता इथं फॉर आहे. आता सिन्स आणि फॉर लक्ष द्या, सिन्स आणि फॉर हे आपण कोणत्या टेन्समध्ये वापरतो, सिन्स आणि फॉर हे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय, ॲमिजार सोबत वापरत नाहीत, कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत. अशा स्वरूपातला प्रश्न आपल्या 2019च्या राज्यसेवेला विचारलेला आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, त्या ठिकाणी त्यांनी 3 वाक्य दिले होते आणि ॲमिजार प्लस VNGचं वाक्य दिलं होतं, त्यामध्ये पण त्यांनी सिन्स आणि फॉर वापरलं होतं. तर त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हे ॲमिजार म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये सिन्स आणि फॉर वापरत नाही, टाइम किंवा ड्युरेशन दाखवण्यासाठी जर असेल तर मग याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं प्रश्न आपल्याला विचाराय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं, 71. आणि आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की क्लॉजचे जे वाक्य असतात, क्लॉज रिलेटिव्ह क्लॉज जर आला त्याच्यामध्ये आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर आलं तर त्या वाक्याला काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. याच्यामध्ये हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे, तर यांनी इथं काय केलंय, हे 2 वाक्यालाच काय केलंय, हे वरच्या वाक्यालाच इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करून दिलेलं आहे. तर या ठिकाणी बी आणि डी हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत दोन्ही पण. त्याच्यानंतर बघा 72, क्वेश्चन टॅग आपल्याला विचारला आहे, वन कांट बी फेथफुल टू ऑल, कॅन वन, या ठिकाणी हे बरोबर आहे. जर वाक्याचा करता 1 असेल तर आपण क्वेश्चन टॅग करताना 1 घेऊ शकतोय, 1 घेतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, वी हॅव लंच ॲट 1 PM, डू वी, हे बरोबर आहे का, तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, खरं पाहता या वाक्यामध्ये हॅव जे आहे तर हॅव हे काय केलं आहे, हॅव हे मेन व्हर्बचं कार्य करते. कशाचं कार्य करते, हॅव जे आहे तर हॅव हे मेन व्हर्बचं कार्य करतंय, आणि यामुळं इथं काय पाहिजे होतं लक्ष द्या, त्याच्या म्हणजे जर वाक्यामध्ये हॅव जर मेन व्हर्बचं काम करत असेल, क्रियापदाचं कार्य करत असेल, तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू आणि डज वापरतोय. मग इथं वी आहे त्याच्यामुळे डू आपल्याला वापरायचं आहे, आणि हे वाक्य जे आहे तर हे वाक्य होकारार्थी आहे, म्हणून क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे, नकारार्थी व्हायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे, डोंट वी असा व्हायला पाहिजे, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर दे हॅव अ बिग फॅक्टरी हॅवंट दे, दे हॅव अ बिग फॅक्टरी हॅवंट दे, या ठिकाणी जे आहे तर लक्ष द्या, खरं पाहता तर याच्यामध्ये पण ज्यावेळेस हॅव हे या पण वाक्यामध्ये मेन व्हर्बचं काम करतंय, ज्यावेळेस असं असेल तर त्यावेळेस आपण तिथं पण काय करत असतो, डू डज वापरत असतोय, म्हणजेच या ठिकाणी डोंट दे असं पाहिजे होतं या ठिकाणी. पण अशा काही परीक्षा मी पाहिलेल्या आहेत, MPSCने अशा काही पेपरमध्ये त्यांनीही त्याचं उत्तर अशाही प्रकारे त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचा आपण जर विचार केला तर चला ठीक आहे, आपण इथं हे वाक्य जर आहे तर तसा विचार केला तर आपण हे बरोबर म्हणतोय. आणि ॲमिजारचं आहे तर ॲमिजारचं आपण जर वाक्यामध्ये ॲमिजार असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण ॲमिजार जे आहे तर तेच ठेवतो, त्याचं डू डज करत नाहीत, म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. मग याच्यामध्ये खरं तसं जर विचार केला तर फक्त एकच वाक्य बरोबर आहे, पण तसं ऑप्शन तर इथं काही दिसत नाही, म्हणजेच आपलं ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजेच ए आणि सी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 73 पुन्हा तोच प्रश्न, एक या ठिकाणी क्वेश्चन टॅगचा दिला आहे, 2 प्रश्न आहेत यामध्ये क्वेश्चन टॅगचे. मोनिका इजंट व्हेरी टॉल, हे वाक्य नकारार्थी आहे आणि आपल्याला क्वेश्चन टॅग निश्चितच काय करायचं आहे, होकारार्थी करायचं आहे. मग क्वेश्चन टॅग करताना सिंपल लक्षात काय ठेवायचं आहे, दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी करायचा आहे, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा पुढचं या ठिकाणी वाक्य, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस, अ काउ हॅज 4 हूव्स. आता डिअर फ्रेंड्स, ज्या वेळेस एखाद्या शब्दाच्या शेवटी एफ असते तर त्याचा आपण काय करतो, VES करतोय, परंतु HOOF हूफ हा जो शब्द आहे तर तो अपवाद आहे, एक्सेप्शन आहे, तर त्याचा आपण अनेक वचन करताना काय करतोय, यस लावतोय. जसं की चीफ, चीफ शब्द आहे तर त्याचा आपण काय करतो, चीफचं अनेक वचन चिप्स, त्याला यस लावत म्हणजे ES किंवा त्याचं VES करत नाही,
तर तसंच हुफ जे आहे तर हुफचा या ठिकाणी प्लुरल काय होतं डिअर फ्रेंड्स, हुप्स होत आहे. म्हणजे हुपचं प्लुरल हे हुप्स होत आहे. काय होते, हुप्स. मग या ठिकाणी जर आपण याचा असा म्हणजे हुज पण दिलं प्लुरल केलं जाते, परंतु याला अपवाद म्हणजे बऱ्याच ग्रामरचे बुक्स आहेत तर त्या बुक्समध्ये दिलेलं आहे हुफ हे जे आहे तर हे हुफ हे अपवाद आहे. जसं हे आहे ना चीफ, तशा प्रकारेच. आणि म्हणून मग मला असं म्हणायचं या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर आय बॉट 5 डझन मँगोज, या ठिकाणी 5 आणि डझन हे डझन असेल ज्यावेळेस आपण वाक्याच्या मध्ये वापरतोय, आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस हे अशा प्रकारचं काय असतंय ॲडजेक्टिव्ह असते, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह, तर त्यावेळी डिअर फ्रेंड्स काय करायचं, याला प्लुरल करायचं नाही. मग या ठिकाणी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर ही हॅज वॉर्न अ ट्राउझर. आता ट्राउझर हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ट्राउझर्स हा शब्द आपण जनरली काय करतोय, प्लुरलच वापरतो, सिंग्युलर वापरत नाही. ही हॅज ओन ट्राउझर्स या ठिकाणी असं पाहिजे होतं. आणि त्यालाच आपण काय करतोय, ज्यावेळेस आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे त्यावेळेस आपण काय करतो, अ पेअर ऑफ ट्राउझर्स म्हणतोय. काय म्हणतो, अ पेअर ऑफ ट्राउझर्स. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. आणि दिस न्यूज हॅज डिस्टर्ब मी, या ठिकाणी दिस न्यूज हा शब्द आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. बी आणि डी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 75. आता हे शब्द जे आहेत तर हे शब्द खूप वेळा विचारलेले आहे डिअर फ्रेंड्स. केनल म्हणजेच काय म्हणतो आपण, अ प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट, म्हणजेच या ठिकाणी याची पेअर 2. स्पिन्स्टर म्हणजेच काय, अन अनमॅरिड वुमन, हा पण शब्द बऱ्याच वेळेस विचारला आहे. आता पॉलिगॅमी हा शब्द जो आहे तर पॉलिगॅमी, आता मी तुम्हाला सिंपल आपल्या ओकॅब्युलरीमध्ये सांगितलं होतं बघा, रूट वर्ड्स. पॉली म्हणजेच काय असते, मेनी. पॉली म्हणजेच काय, मेनी किंवा सेव्हरल म्हणतो आपण. आणि गॅमी हा शब्द जो आहे तर गॅमी हा शब्द कशा संदर्भात आहे, कशाच्या रिलेटेड आहे, मॅरेज रिलेटेड आहे. मग पॉलिगॅमी म्हणजेच काय, सेव्हरल मॅरेजेस. म्हणजेच डिअर फ्रेंड्स त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतोय सेव्हरल वाईव्स म्हणजेच पॉलिगॅमीचं या ठिकाणी 4 नंबर. आणि पॅनिशिया तर हा शब्द तर आपल्याला माहीतच आहे. पॅनिशिया म्हणजेच काय, रामबाण औषध. किंवा त्या ठिकाणी आपण त्याला असं म्हणतोय की रेमेडी म्हणजेच काय, सोल्युशन फॉर ऑल काइंड्स ऑफ प्रॉब्लेम्स. म्हणजे एमपीएससी कधी काय करते बघा, रेमेडी फॉर हे डिसीजेससाठी म्हणते, किंवा कधी कधी काय असते रेमेडी म्हणजे सोल्युशन फॉर ऑल प्रॉब्लेम्स. म्हणजेच या ठिकाणी पॅनिशिया याचं 1. मग 2, 3, 4, 1 अशा प्रकारचं ऑप्शन हे 2 नंबरला आहे. तर या ठिकाणी याचं 75चं उत्तर 2 झालं. त्याच्यानंतर बघा 76 आहे सेन्स्युअर्ड. तर सेन्स्युअर्ड जे आहे तर याचा उत्तर डिअर फ्रेंड्स काय लक्षात ठेवायचं, अगोदर बघा समानार्थी आपला शब्द विचारला आहे सेन्स्युअर्ड. म्हणजेच या ठिकाणी जे आहे तर सेन्स्युअर्ड आपल्याला या ठिकाणी तर समानार्थी म्हणजेच काय या ठिकाणी सिमिलर मिनिंगचा वर्ड आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. तर त्यालाच आपण म्हणतोय क्रिटिसाइज करणं, निंदा करणे. या ठिकाणी 77 आपल्याला हे करेक्ट स्पेलिंगसाठी विचारलेलं आहे. ऑमनिशंट आताच्या आपल्या मला वाटतं राज्यसेवेलाच विचार वाटतंय का कंबाईन ग्रुप बीला विचार आहे. ऑमनी हा जो शब्द आहे तर ऑमनी. आता हे ऑमनिशंट, ऑमनिप्रेझेंट, ऑमनिपोटंट हे शब्द जे आहेत हे शब्द सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. ऑमनिशंट, ऑमनिशियंटचं याचं स्पेलिंग हे या ठिकाणी हे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एव्हिडन्स. या ठिकाणी DANC केलं म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर उत्तर हे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स 1 नंबरचं या ठिकाणी बरोबर आहे. आणि या ठिकाणी ॲपेरन्स जे आहे तर याचं 3 नंबरमध्ये ॲपेरन्सचं स्पेलिंग चुकलेलं आहे. इथं पण ॲपरन्स इथं पण चुकलेलं आहे. म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कंडिशनल सेंटेन्सेस. म्हणजे आपल्याला इफ स्टेटमेंट दिलेलं आहे. या ठिकाणी काय केलं आहे, इफ स्टेटमेंट. आता प्रश्न तर हा प्रश्न आपल्याला कंडिशनल सेंटेन्स म्हणजे इफ स्टेटमेंटवरती आहे. मग इफ सोबत जर प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे काय असायला पाहिजे, एक तर फ्युचर टेन्स असायला पाहिजे, सिंपल फ्युचर टेन्स. मग बरोबर आहे का पहिलं, येस बरोबर आहे. इफ सोबत मी तुम्हाला सिंपल सांगितलं, इफच्या क्लॉजमध्ये सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कधीच सिंपल फ्युचर येत नाही. तर या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. इफ यू विसल्ड द गर्ल्स वुड माइंड इट. म्हणजे जर इथं पास्ट टेन्स असेल तर पुढं काय असायला पाहिजे, वुड प्लस V1. या ठिकाणी हे बरोबर आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं इफ सोबत हे वुड वगैरे आपण वापरत नाही. मग या ठिकाणी बरोबर काय झालं डिअर फ्रेंड्स, मग
ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे. ही वाक्यरचना चुकलेली आहे या ठिकाणी. इथं काय पाहिजे होतं, इफ ही ट्राईड हार्ड ही वुड गेट सक्सेस. इथं काय पाहिजे होतं, ट्राईड, फक्त वुड ट्राय नसायला पाहिजे. इफ ही ट्राईड हार्ड ही वुड गेट सक्सेस असं वाक्य झालं असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा 79. तर 79 मध्ये या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, अशा प्रकारचे फ्रेज वापरायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही 2022 मध्ये जर जेवढे पण पेपर झाले या सगळ्या पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा स्वरूपात एक प्रश्न करेक्ट फ्रेजसाठीचा प्रश्न एक एमपीएससी प्रत्येक पेपरमध्ये विचारलेला आहे. तर याचा अर्थ आहे वेंट ऑफ, ही वेंट ऑफ इन अ हरी, म्हणजे या ठिकाणी तो एकदम घाईमध्ये गेला या अर्थाने आपण वापरतोय. चला नेक्स्ट बघा फिलंथ्रॉफिस्ट. आता फिलंथ्रॉफिस्ट जो आहे तर फिलंथ्रॉफिस्ट हा जो आहे तर अ लवर ऑफ ह्युमॅनिटी, अ लवर ऑफ ह्युमॅनिटी किंवा लवर ऑफ मॅनकाइंड, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. वन हू हेट्स वुमन. आता कधीही लक्षात ठेवायचं मिसो हा शब्द जो आहे तर मिसो हा शब्द यासाठी लक्षात ठेवायचा आहे. मिसो म्हणजेच काय, हेट, हेट करणारा. आणि मिसोजेनिस्ट याला आपण काय म्हणतोय, मिसोजेनिस्ट, याला आपण म्हणतोय मिसोजेनिस्ट. त्याच्यानंतर अ हेटर ऑफ मॅनकाइंड, तर या ठिकाणी काय मिसो जे आहे तर डिअर फ्रेंड्स काय लक्षात ठेवायचं बघा, मिसंथ्रोप, आपण याला काय म्हणतोय मिसंथ्रोप. मिस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे हेटसाठी. आणि अ मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट्स, तर याला काय म्हणायचं आहे, अनयुज्युअल हॅबिट्स म्हणा, तर त्यालाच काय म्हणतो आपण इसेंट्रिक, विक्षिप्त, अशा प्रकारचा हा पण शब्द विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा 81 कॉन्स्ट्रेंट, याचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. कॉन्स्ट्रेंट जे आहे तर कॉन्स्ट्रेंटचा अर्थ होतोय मर्यादा, म्हणजेच या ठिकाणी रेस्ट्रिक्शन, लिमिटेशन असं अर्थ त्याचा होतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट 82 इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. आय मेट मीना अपॉन द वे. आता अपॉन द वे असते का नाही, तर काय असते ऑन द वे असतंय. काय असतंय ऑन द वे टू, या ठिकाणी सॉरी हे चुकीचं आहे. काय आहे हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. शी जम्प इन टू द रिव्हर, जम्प इन टू बाहेरून आत या अर्थाने आपण काय करतो, यस या ठिकाणी बरोबर आहे. द पोलीस कॉट द थीफ, पोलिसांनी चोराला पकडलं. बाय द आर्म या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. ज्यावेळेस पार्ट ऑफ द बॉडी, पार्ट ऑफ द बॉडीचा उल्लेख केला जातोय आणि त्यावेळी डिअर फ्रेंड्स काय केलं जाते लक्षात ठेवायचं आहे, हे द आर्टिकल जे आहे तर द आर्टिकल त्या ठिकाणी वापरलं जात आहे, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. अँड आय डू नॉट ॲग्री टू युअर प्रपोजल, आय डू नॉट ॲग्री टू युअर प्रपोजल हे पण या ठिकाणी बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीशी आपण जर सहमत नसतो त्यावेळेस आपण व्यक्तीसोबत असेल तर विथ म्हणायचं असते, आणि या ठिकाणी मग वस्तू असेल तर त्यासाठी आपण टू वापरतोय. आपला प्रश्न काय विचारा, इनकरेक्ट सेंटेन्स, मग हे बाकीचे तीनही वाक्य बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे, तर याचं उत्तराचं ऑप्शन जे आहे तर याचं उत्तराचं ऑप्शन मग कोणतं आहे डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी एक, म्हणजेच या ठिकाणी 82 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन काय आहे, एक नंबरचं वाक्य हे जे आहे तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, मग यालाच मी ठीक करतो फक्त, मग लक्षात येईल तुम्हाला. या ठिकाणीचं उत्तर हे झालं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पुढं 83 नंबरचा क्वेश्चन, आय एम टायर्ड ऑफ दिस वर्क. आता हा पण प्रश्न प्रेपोजिशन वरतीच विचारलेला आहे. तर टायर्ड सोबत आपण नेहमी काय करतो, टायर्ड ऑफ वापरतो. हा प्रश्न रिपीट आहे तर त्याच्यामध्ये हे बरोबर आहे. ऑर्डर जे आहे तर ऑर्डर सोबत कधीही लक्षात ठेवायचे, ऑर्डर आहे, रिझेंबल आहे, हे असे काही क्रियापद आहेत तर त्या क्रियापदासोबत आपण प्रेपोजिशन वापरत नाहीत. नो प्रेपोजिशन, रिच असेल नो प्रिपोजिशन, यांच्यासोबत प्रिपोजिशन वापरायची गरज नाही. मग या ठिकाणी फॉर वापरलंय चुकलेलं आहे, इथे टू वापरलेलं आहे चुकलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त एकच वाक्य बरोबर आहे, ते म्हणजे एक नंबरचं. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हा जो 84 नंबरचा क्वेश्चन आहे तर इथं वाक्य आहे, शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. तर याच्यामध्ये असं मला असं वाटतं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी टू गिव्ह हर हँड या ठिकाणी जे आहे तर हे आपण म्हणजेच काय करणे, आपण मदत करणे, तर या अर्थाने आपण वापरतोय. याचं उत्तर म्हणजेच असिस्ट करणे, हेल्प करणे, मदत करणे असंही होत आहे. तर या ठिकाणी आणि दुसऱ्या अर्थ मला असं वाटतं की मॅरी म्हणजेच विवाहित होऊन लग्न करणे या अर्थाने पण होतंय. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे एक नंबर येईल. अन्यथा जर हे एक नंबर अशा प्रकारे जर नसेल तर या ठिकाणी हे होईल, परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की एक नंबर ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. 85 नंबरचं बघा, दिस काइंड या ठिकाणी काय आहे, आपल्याला स्पॉट द एरर म्हणजेच एरर या वाक्यामध्ये एरर कुठं आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे.
मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड दीज आहे, तर दीजच्या नंतर आपण काय करतोय, नेहमी प्लुरल नाउन वापरतोय, म्हणजेच या ठिकाणी काइंड्स पाहिजे. तर या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. नंतर पुढचा प्रश्न, ओपन. मग व्हॉट आर द अदर ऑप्शन्स ओपन टू अस, म्हणजेच आपल्याला कोणते ऑप्शन्स आपल्याकडं त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, या अर्थाने आपण म्हणतोय अवेलेबल बरोबर आहे. तर या वाक्यामध्ये इथं कोणतं वाक्य बरोबर आहे, तर आय हॅव नो कॉम्पिटिशन विथ यू फॉर दिस प्राइज, या ठिकाणी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी जे आहे तर ही हॅजन गॉट सम, इथं सम जे आहे तर समच्या ऐवजी आपण काय वापरतोय, एनी वापरतोय, कारण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय करतो, एनी वापरतो, सम वापरत नाहीत. त्याच्यानंतर पनिश, पनिशला या ठिकाणी जे सफिक्स आहे तर आपण सफिक्स कुठला वापरतोय. आता इथे एक आर्टिकल आहे आणि या ठिकाणी ऑफन्स, म्हणजेच काय, पनिशेबल ऑफन्स, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर आहे, कारण आपल्याला या ठिकाणी पनिश हा शब्द जे आहे तर ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये ठेवायचा आहे, नाऊन फॉर्ममध्ये नाही. पनिशमेंट जर केलं तर ते नाऊन फॉर्ममध्ये होत आहे, म्हणून या ठिकाणी पनिशेबल हे ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वन हू लुक्स. आता हा तर शब्द खूप वेळा विचारला आहे. ब्रायटर साईड म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, ऑप्टिमिस्ट. आता अल्ट्रुइस्ट म्हणजेच काय, लोकांचं कल्याण करणार पाहणारा. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. आणि अथिस्ट म्हणजेच या ठिकाणी काय, नास्तिक म्हणतोय आपण, अ पर्सन हू डझंट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, मी तर तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये प्रत्येक एक्झाममध्ये एमपीएससी जे आहे ते एक वेगळ्या प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारते. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री, तर याचं उत्तर जे आहे याचं उत्तर डिअर फ्रेंड्स इमिग्रंट, या ठिकाणी बरोबर आहे, इमिग्रंट. आता याच्यामध्ये लक्ष द्या, या ठिकाणी आता काय असणार आहे, वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. आता हा वॅगाबॉन्ड जो आहे तर वॅगाबॉन्ड या ठिकाणी काय असणार आहे, वंडर्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस असं म्हटलं जातं. वंडर्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, आणि ज्याला घर नाही असा व्यक्ती जो भटकतो तर त्याला म्हणतात वॅगाबॉन्ड. तर या ठिकाणी इमिग्रंट या ठिकाणी हेच बरोबर असेल. करेक्ट सेंटेन्स विचारला आहे आपल्याला. इच ऑफचा आपल्याला सगळ्याला माहिती आहे, इच ऑफच्या नंतर प्लुरल नाऊन असते, मात्र येणारं हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असते. मग या ठिकाणी काय पाहिजे होतं, हॅज पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. मेनीचे दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेत. मेनीच्या नंतर आपण मेनी अ जर असेल तर त्या ठिकाणी काय करायचं असतं डिअर फ्रेंड्स, मेनी अ किंवा मेनी ॲन जर असेल तर त्यानंतर आपण सिंग्युलर नाऊन वापरतो आणि त्याच्यानंतर आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो. मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब बरोबर दिला आहे, तर इथं मेन हा शब्द चुकलेला आहे. मग या ठिकाणी काय पाहिजे होतं, मेनी अ मॅन पाहिजे. नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हिअर. मग नायदर ऑफच्या नंतर प्लुरल म्हणजे तीन दिलेला आहे. आता खरं पाहता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण नायदर ऑफ जे आहे तर नायदर ऑफ हे आपण दोनसाठी वापरतोय. आपण आयदर ऑफ नायदर ऑफ हे दोनचाच उल्लेख केला असेल तर आपण वापरतोय, आणि वन ऑफ आणि नन ऑफ हे आपण अनेकांसाठी वापरतोय. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय असणार आहे, तर लक्षात ठेवायचं आहे नायदर ऑफ. मग या दिलेल्या वाक्यामध्ये ऑप्शनचा जर विचार केला, पर्यायांचा विचार केला तर सी बरोबर आहे. मग आपल्याला काही वेळेस एमपीएससीचा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न किंवा क्वेश्चन पेपर सोडवायचा असतोय तर त्यावेळेस काही वेळेस मग आपल्याला काय करायचं असते, दिलेल्या ऑप्शनचा विचार करून त्या ठिकाणी उत्तर लिहायचं. आता या ठिकाणी हा जो प्रश्नाचा प्रकार आहे थोडासा वेगळ्या प्रकारे आपल्याला विचारलाय. तर बघा, युअर डॉटर इज प्रिटी. आता प्रिटी म्हणजेच काय, या ठिकाणी प्रिटी हा शब्द कशाचं कार्य करतोय, कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. कशाचं, कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असतंय, कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, पूरक. त्या पूरक म्हणजेच या ठिकाणी बघा, युअर डॉटर इज, तुझी मुलगी आहे, पण काय आहे, मग प्रिटी या शब्दाशिवाय याला वाक्याला अर्थच पूर्ण होत नाही, मग हा कॉम्प्लिमेंट आहे. पण याच्यामध्ये काय दिले, मग कॉम्प्लिमेंट या ठिकाणी दिलेलं आहे, तर हे कशाचं कॉम्प्लिमेंटचं कार्य करते डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी वर्ब कॉम्प्लिमेंट दिलंय का नाही, तर हे कशाचं आहे, सब्जेक्ट. म्हणजे ह्या सब्जेक्ट बद्दल आपण ह्या प्रिटी हा शब्द माहिती सांगतोय, म्हणून याला काय म्हणायचं आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे हा काय झाला, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झाला. म्हणजेच इथं काय केलं त्याने उलटलेलं आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट. मग हे सी एस लिहिलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे पहिलं जे आहे तर पहिलं काय आहे, सी एस आहे. ही मेड हिज वाईफ हॅपी. आता हिज वाईफ, ही मेड हिज वाईफ हॅपी. या ठिकाणी जे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे हिज वाईफ आहे, तर बघा या ठिकाणी मग काय असणार आहे, आपण थोडं वरती घेऊ म्हणजे लक्षात येईल आपल्याला. तर या ठिकाणी बघा, ही मेड हिज वाईफ हॅपी.
मग हे हिज वाईफ हे काय ऑब्जेक्टचं काम करत आहे. आणि हे हॅपी हा शब्द जो आहे तर ही मेड हिज वाईफ, त्याने त्याच्या बायकोला बनवलं. काय बनवलं तर या ठिकाणी त्याचा अर्थ पूर्ण होत आहे. मग या ठिकाणी हा शब्द काय करतोय डिअर फ्रेंड्स, कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. तर या ठिकाणी हे जे ऑब्जेक्ट आहे हिज वाईफ हे ऑब्जेक्ट आहे आणि हा हॅपी हा शब्द काय करतोय या ठिकाणी कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय. मग यालाच काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. तर या ठिकाणी हे ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजेच त्यांनी लिहिताना काय केलंय कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट असं लिहिलंय वाटतंय. सॉरी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट दिलंय बरोबर या ठिकाणी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. चला ठीक आहे. पण आपण वाचताना काय म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे हे ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंटचं कार्य करते. चला ठीक आहे. मग कसं आहे हे लिहिलेलं एकच मिनिट. CO कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही हॅड गिवन द गर्ल अँड ॲपल. ही हॅड, आता हे अँड ॲपल जे आहे तर ॲपल हा शब्द काय आहे तर हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आपल्याला इथं समजते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वस्तुवाचक जे असतात तर त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि जे व्यक्तिवाचक असते त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग इथं कसं लिहिलंय डायरेक्ट ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट या ठिकाणी थांबा हां इथं आहे हे OD. आणि त्याच्यानंतर ही हॅड गिवन द गर्ल अँड ॲपल. मग द गर्ल हे काय हे पण या वाक्यामध्ये बघा ह्या दोन्ही हे दोन वाक्य सेमच आहेत. याच्यामध्ये एकाच वाक्यात दोन ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे याच्यामध्ये पण दोन ऑब्जेक्ट आहेत याच्यामध्ये पण दोन ऑब्जेक्ट. मग यामधलं द गर्ल हे काय आहे व्यक्तिवाचक आहे म्हणजेच काय हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे काय लिहिलंय OI लिहिलंय. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं लिहिलंय OI. एक थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय कन्फ्यूज करण्यासाठी. मग या ठिकाणी बघा चौथं जे आहे तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि तिसरं जे आहे तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर सगळं या ठिकाणी हे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट विल कॉम्पेन्सेट. आता विल कॉम्पेन्सेट जे आहे तर याच्या मिनिंगची या ठिकाणी आपल्याला फ्रेज ओळखायची आहे. तर मेकअप फॉर म्हणजेच काय जे एखादं कुठलंही नुकसान असतं त्याची भरपाई करणं. तर 94 द ग्लास फील्स स्मूथ. द ग्लास फील्स स्मूथ या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर द प्लांट ग्रीव क्विकली. तर या ठिकाणी फील जे आहे तर फील हे कोपिला वर्ब आहे जसं आपण अगोदर घेतलं होतं ना. मग काही शब्द आहेत तर कोपिला वर्बच्या नंतर आपण नेहमी काय करतोय ॲडजेक्टिव्ह वापरतो. म्हणजेच या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह बरोबर आहे. स्मूथली बरोबर नाही तर स्मूथ बरोबर आहे. द प्लांट ग्रीव क्विकली या ठिकाणी हे पण बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता ग्रो हा शब्द पण काय कोपिला वर्ब आहे पण या वाक्यामध्ये विचार जर केला तर द प्लांट ग्रीव क्विकली हे बरोबर येते डिअर फ्रेंड्स. आणि बँगलोर इज अ वर्थ सीइंग सिटी. आता ज्यावेळेस वर्थ सीइंग हा जो शब्द आहे तर हेच ऑलरेडी काय करते ॲडजेक्टिव्हचं कार्य करत असतं. मग वर्थ सीइंग हा जो शब्द वापरला जातोय त्यावेळेस त्याच्या अगोदर इथं आर्टिकल पण आणि त्याच्या पुढे नाऊन वापरायची गरज नाही. तर या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. मग हे वाक्य बरोबर कसं यायला पाहिजे बँगलोर सिटी इज वर्थ सीइंग अशा प्रकारे आपण हे वाक्य जे आहे तर वाक्य म्हणायला पाहिजे. हे वाक्य बरोबर येत आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मग A आणि B याचं उत्तर येते A आणि B. आता A तर बरोबर आहे पण याच्यामध्ये ओनली A तर असं ऑप्शन दिलं नाही. मग या ठिकाणी B पण बरोबर आहे. येस. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन. तर यामध्ये 95 नंबर द मोस्ट. आता आपल्या सगळ्यांना समजते द मोस्ट हे कोणत्या डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह आहे. द मोस्ट डेंजरस हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. आता हा पॅसेज दिला आहे. पॅसेज जे आहे तर पॅसेज हा टॉईजबद्दलचा आहे. तर डिअर फ्रेंड्स म्हणजे जे डिपार्टमेंटल PSIचा जो पेपर झाला क्वेश्चन पेपर झाला तर त्या पेपरमध्ये मात्र काय केलं त्यांनी खूप अवघड पॅसेज दिला होता. तर याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया फॉर गुड टॉय इज नॉट सजेस्टेड बाय द ऑथर. आता याच्यामध्ये आपण पॅसेज तर वाचतं तर चांगलेलंच आहे पण याच्यामधून काय करायचं आहे बघा पॅसेजमधून प्लस आपण ह्या वाक्यांचा या ऑप्शनचा जरी विचार व्यवस्थित केला तरी पण आपण त्या ठिकाणी काय करतोय उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग काय सांगितलंय विच वन ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया फॉर गुड टॉय इज नॉट सजेस्टेड बाय द ऑथर. म्हणजे खालीलपैकी जे 4 ऑप्शन दिले तर त्यापैकी कोणतं
म्हणजे जे चांगलं टॉय आहे किंवा चांगलं खेळणं आहे ते त्याच्या संदर्भातलं सजेस्ट केलेलं नाही, ऑथरने सजेस्ट केलेलं नाही. टॉय शुड बी ड्युरेबल हे सांगितलेलं आहे. टॉय शुड ग्रो विथ द चाइल्ड हे पण सांगितलेलं आहे. आणि टॉय शुड रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द पॅरेंट्स हे पण या ठिकाणी सांगितलं. इथंच बघा, इथंच कुठंतरी आहे, इथंच आहे. तर याच्यामध्ये गुड टॉय, इट शुड बी ड्युरेबल, ग्रो विथ चाइल्ड, आणि इथं आहे लेसन म्हणजेच काय, कमी करणं, रिड्यूस करणं. तर या ठिकाणी 3, ह्या तिन्हीचा पण उल्लेख केला आहे. आणि चौथं जे आहे अ गुड टॉय शुड बी इम्पोर्टेड, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी याचा उल्लेख केला आहे. म्हणजेच या ठिकाणी हे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे आपल्याला याला काय करायचं, समराईज करून एक ह्या सगळ्या पॅसेजला आपल्याला समराईज करून कोणतं नेमकं म्हणजे बेस्ट समराईज केलेलं आपल्याला या ठिकाणी जे थीम आहे तर ती कोणती असेल. देअर इज नीड टू इम्पोर्ट द टॉयज फ्रॉम अब्रॉड, म्हणजे बाहेर देशातून आपण म्हणजे बाहेर देशातून आपण इम्पोर्ट केले पाहिजे का खेळणे नाही. ॲज इम्पोर्ट ड्युटीज आर हाय, वी शुड प्रोड्यूस अवर ओन टॉयज, तर या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. टॉयज प्रोड्यूस इन अवर कंट्री आर डेंजरस, मग आपल्या देशामध्ये जे खेळणे आहेत ते डेंजरस आहेत का नाही. तर मग या ठिकाणी विचार जर केला तर हे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, इट इज आवर ड्युटी टू सी दॅट टॉयज प्रोड्यूस फॉर चिल्ड्रन शुड एंटरटेन अँड इन्स्ट्रक्ट देम, तर या ठिकाणी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू द ऑथर द बिझनेस ऑफ टॉय मेकिंग शुड इन्व्हॉल्व, तर याच्यामध्ये पॅसेजमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला, पॅसेजमध्ये त्या ठिकाणी उल्लेख असा केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे टॉयज बनवले जातात तर त्याच्यामध्ये कोणी कोणी इन्व्हॉल्व झालं पाहिजे. तर इथं आहे बघा, मॅन्युफॅक्चरर, डिझायनर्स, इन्व्हेस्टर्स, पॅरेंट्स आणि एज्युकेशनिस्ट. मग म्हणून या ठिकाणी याचं उत्तर हे 2 नंबर येईल. त्याच्यानंतर 99 ऑफ व्हेरी फॉल्टी क्वालिटी, मग फॉल्टी क्वालिटी म्हणजेच म्हणतो आपण डिफेक्टिव्ह, तर या ठिकाणी डिफेक्टिव्ह या ठिकाणी बरोबर येईल. आणि 100 नंबरचा आहे ड्युरेबल म्हणजेच काय, लॉंग लास्टिंग म्हणजे टिकाऊ. मग याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे, तर विरुद्धार्थी शब्द मग या ठिकाणी टफ नाही होणार. डिफेक्टिव्ह म्हणलं तर त्याचा अर्थ वेगळा होतोय, मग डेलिकेट म्हणजे नाजूक या अर्थाने या ठिकाणी होईल. डिअर फ्रेंड्स, आपण अशा प्रकारे आपला हा जो पेपर आहे तर या पेपरचं सविस्तर ॲनालिसिस केलेला आहे.